चला दोन्ही संघाचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत या. चला दोन्ही संघाचे प्रतिनिधी आमच्यापर्यंत या आणि चेंडू द्या. पंचांना मैदानाच्या आतमध्ये चेंडू प्रोव्हाइड करायचा आहे. तर स्टार चॅलेंजर टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. स्टार चॅलेंजर टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. एका बाजूने टायटन्स रायझिंग प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळेल. टायटन संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत या. चला टायटनचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत या. दोन्ही संघाचे प्रतिनिधी आमच्यापर्यंत येणं बंधनकारक असेल, लक्षात ठेवा. भूपेश अँड सागर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. भूपेश अँड सागर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. राजकुमार गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. गोलंदाज गुलमार्कवर सज्ज होतोय. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅचला सुरुवात होतोय. मॅच क्रमांक 3. फुललेंचा चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. चेंडू सरळ डीप बॅक्सवर कडलीच्या दिशेने हा येतोय. चौकार, 4 धावा. त्याचा खरपूस समाचार घेतलाय भूपेश या फलंदाजानं. 4 धावा या फलकावर. पुन्हा एकदा त्याच दिशेचा चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. इथे व्हॉलीबॉलची आठवण आलंय आणि चेंडू सरळ निसटला गेलाय. जीवनदान मिळते भूपेश या फलंदाजाला. भूपेश आपण पाहिले तर मॅन फ्रॉम सफाय चांगला खेळाडू आहे. मागच्या वर्षी चांगली कामगिरी केली होती. यंदाही त्यांची रोडकर प्रीमियर लीग आहे. 26, 27, 28 जानेवारी. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 5 धावा या फलकावर. 5 रन स्कोर कार्ड. 5 धावा धाव फलकाला लागल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र वेट अँड वॉच क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट परंतु मस्त कला दस्तक देऊन चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार हाय तोय चौकार, 4 धावा. धावसंख्या 9 धावा या फलकावर. सुपर कामगिरी. 3 चेंडू 9 धावा. बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. सिंगल येत आहे. शॉर्ट फायलिंग रिझन मध्ये तत्पूर्वी क्षेत्ररक्षण होतंय. बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 10 रन स्कोर कार्ड. 10 धावा या फलकावर. आकाश मांगेला पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे परिपूर्ण केली जाईल. एक बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 11 रन स्कोर कार्ड. गोलंदाज मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा. राजकुमार यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चेंडूला रोखलं जाईल का, परंतु चेंडू सरळ निघत आहे. सीमारेषा पार हाय तोय चौकार, 4 धावा. तर 1 षटकाची समाप्ती. 15 धावा या फलकावर. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. भूपेश अँड सागर अशी जोडी आपण पाहू शकताय. पहिल्या मॅचचा विचार केला तर धावा झाल्या होत्या 29 धावांचा टार्गेट. दुसऱ्या मॅचचा विचार आपण केला तर 24 धावांचा टार्गेट जरूर ठेवलं होतं. या मॅचचा विचार केला जसं दुपारचं सत्र येईल धावांचा ओघ वाढला जाईल. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 15 धावा या फलका लागल्या आहेत. 15 रन स्कोर कार्ड विदाउट लॉस. संदीप येतोय गोलंदाज मार्कवर. विकेट्स फॅक्टर खूप महत्वाचं असतं. विकेट्स प्राप्त करावे लागतील. संदीप हा गोलंदाज मार्कवर येतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय.
सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. डिबेटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत. संदीप गुलानी मार्कवर सज्ज होतोय. 15 धावांच्या फलकावर भूपेश एक अष्टपैलू खेळाडू. प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू असतोय. आज भूपेश एका बाजूने पाहायला मिळतोय. धावसंख्या 15 धावा बिनबाद. चला स्पीडअप करा, जास्त वेळ जातोय. फुलटॉस चेंडू दिशा देण्याचं काम केलं. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. क्षेत्ररक्षण होतंय. तत्पूर्वी 2 धावा ते सहज कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांशी धावफलक पुढे जातोय. 17 रन 17 धावा. 9 चेंडूचा इशारा पंचाने दर्शवलाय. तीन क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर 38 सर्कलच्या मध्ये होते. तर धाव संख्या जाऊन पोहोचते 18 धावा या फलकावर. 18 रन स्कोर कार्ड विदाउट लॉस आपण पाहू शकतायत. या मॅचचा विचार केला तर 40 पार केली जाईल का, कारण चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू होता आणि हा 9 चेंडू आपण पाहिलाय. त्याच्यावर 2 धावा. आता फ्री हिटची संधी असेल. फ्री हिट एक लायसन जरूर दिलं गेलंय. स्विच हिट करण्याचा आधीच मनसुबा वर्तवला आहे. तर डॉट चेंडू होतोय. फ्री हिटची संधी होती भूपेशकडे, परंतु संधी दबडली गेलंय. धावा संख्या एकंदरीत 18 धावा. फुलटॉस चेंडू दिशा देण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतोय, परंतु चेंडू थांबवलं जाईल का. चेंडू सरळ निघून जातोय. सीमा रेषा पार येतोय. चौकार. 4 धावा. संख्या 22 धावा. 22 रन्स विदाउट लॉस. सुपर कामगिरी करतायत दोन्ही फलंदाज. संदीप विकेट्स प्राप्त कराव्या लागतील. ह्या बेसमध्ये इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय. वन बाउन्स सीमाशा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. (26 रन 26 धावा या फलकावर. 26 रन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पंचाबच्या दिशेने वळट्या आहेत. वाईट चेंडूचा इशारा येतो. धावसंख्या 27 रन स्कोर कार्ड. प्रेशर पाहायला मिळते गोलंदाज मार्कवर, कारण 2 चौकार जरूर ठोकले होते भूपेश यांच्या बॅटमधून. 27 धावा धाव फलका. 27 रन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा बॅटची एज जरूर लागली जातं. यावेळेस डॉट चेंडू हाताळला जातोय. कमबॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. लाईन ऑफ लेंथनं तुम्हाला मात्र भर द्यावा लागेल. हा डिटर फलंदाज जरूर पाहायला मिळतोय. भूपेश दुसऱ्या बाजूने सागर अशी जोडी पाहायला मिळते. यावेळेस धीम्या गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पुढे येतोय. तत्पुढे सिंगल फेकी करतायत. एकीने फळक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 रन्स. 28 धावा या धावफलकाला लागल्या येत आहेत. षटक क्रमांक 2 आहे आणि पहिल्या मॅचचा विचार केला तर 3 षटकानंतर 28 धावा आल्या होत्या. 19 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलं. मैदान क्रमांकात आपण पाहतोय तर तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये चालताना पाहू शकताय. तर धावसंख्या 28 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इंटू द गॅप मध्ये चेंडू सुद्धा रोखला जाईल का, परंतु चेंडू होतोय फरार. सी इमारेषा पार. हाय तोय चौकार. 4 धावा. तीस धावा या फलकावर. सुपर कामगिरी करतात दोन्ही फलंदाज. अजून एकही विकेट गमावला नाहीये. चला कोणाचा गॉगल आहे फास्ट ट्रॅक आपली ओळख पडून घेऊन जा आपण.
नाही ना दिली नाही. नयन पाटील येत आहेत. केळवा स्पेशल गोलंदाज नयन पाटील गोलंदाज मार्कवर येत आहेत. षटक क्रमांक अंतिम आहे आणि सफाचा खेळाडू पाहायला मिळतोय यावेळेस इनफिल्डच्या वरून वीरेंद्र सेवा कॉपी विक्षालने चेंडूला मात्र पाठवला जात आहे, परंतु चेंडू सरळ निघून जातोय सी मारेशा पार. चौकार, 4 धावा. मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकता सिद्धेश, रितेश अँड कुणाल. बेस्ट बॅट्समन नामदेवजी पाटील. बेस्ट फिल्डर श्रीशा सचिन रेवाळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. हॅट्रिक ऑफ सिक्सर्स आणि हॅट्रिक फोरसाठी अनिलजी डोंगरे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज पाहायला मिळते श्रुतेश तावडे यांच्या माध्यमातून. बेस्ट बॉलर अविनाशजी जाधव यांच्या माध्यमातून. इमर्जिंग प्लेअर विनोदजी मदळे अँड बेस्ट विकेट किपरसाठी सचिनजी तांबे यांच्याकडनं मात्र ही मेडल्स जरूर पाहायला मिळतात. यावेळेस मात्र फ्लिक केला जातोय, चेंडू सरळ निघून जाते लॉंग लेग रिजन मध्ये. भूपेश मात्र आज थांबणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 40 धावा या फलकाला. 40 रन स्कोर कार्ड एस डीचे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 40 धावा या फलकावर. नयन वर हल्ले चढवले जात आहेत. भूपेश सुपर कामगिरी करतोय. टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल येते, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. येथे सागर बाद होईल का, परंतु धाव ही कंप्लीट केल्या आहेत. तिसऱ्या धाब्याचा आता प्रयत्न, परंतु नकार येतोय. धावसंख्या 42 रन स्कोर कार्ड. 42 धावा या फलकावर. 12 चेंडू आणि 26 धावांचं योगदान. भूपेश 4 ते 5 चौकार जरूर आहेत या इनिंगचा आपण विचार केला तर. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. सूर्यकुमार स्टाईलने चेंडूला मात्र फ्लिक केलाय, चेंडू सरळ निघून जात आहे. चौकार, 4 धावा. नेक्स्ट मॅच चला टॉस साठी या. रॉयल आणि त्याच्या विपक्ष असेल हार्ड वॉरियर्स. हार्ड वॉरियर्स आपण या आणि रॉयल्स चॅलेंजर रॉयल क्रिकेटर्स. 48 रन स्कोर कार्ड. 48 धावा. संघिक कामगिरी हाफ सेंचुरीच्या दिशेने वाटचाल करतोय. सुपर कामगिरी केलंय या संघाने. यंग फायटर्स 11 अँड टीम हॅरिकेन. चला हार्ड वॉरियर्स टॉस साठी या. रॉयल क्रिकेटर्स इथे उपस्थित आहे. सिद्धेश हार्ड वॉरियर्स आपण या. 49 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. तत्पूर्वी टॉस साठी या. हार्ड वॉरियर्स अँड रॉयल क्रिकेटर्स या दोन संघांमध्ये लढत असेल नेक्स्ट मॅच. जबरदस्त कामगिरी केली भूपेश. किती काढल्या भूपेशने मात्र सुपर 15 चेंडू आणि 32 धावांचं योगदान. मिस्टर भूपेश क्या बात आहे. सुपर कामगिरी केलंय. तर टॉस खेळतोय दोन संघामध्ये. एका बाजूने असेल रॉयल क्रिकेटर अँड हार्ड वॉरियर्स या दोन संघामध्ये.
हेड अँड टेल विवेकजी यांच्या माध्यमातून टॉस केला गेला आहे. कोणाच्या बाजूने टॉस असेल? रॉयलने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. क्षेत्ररक्षण सजून घ्या. 49 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 18 चेंडू आणि 49 धावा असं एकंदरीत समीकरण असेल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि 2 सलामी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. पार्लेजी प्रेझेंट फ्रेंडशिप लीग 2024 पर्व दुसरं पाहायला मिळतंय. यंदाच्या वर्षात नवनवीन आपण पाहायला मिळतंय. चांगल्या ट्रॉफीज, शूज जरूर आहेत. मिक्सर पाहायला मिळतंय, कुकर पाहायला मिळतोय, फॅन पाहायला मिळतोय आणि एक ट्रॅव्हलिंग बॅग ही पाहायला मिळतंय. यंदाच्या वर्षाचा चांगली स्पर्धा पाहायला मिळते. लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळतंय. चांगले पंच, चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आता उशीर करू नका कारण मैदान क्रमांक आपण पाहिलाय तर सामना क्रमांक आहे 3. याच्यानंतर 4था सामना असेल. चला विजयजी क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 49 धावांचं एक मोठंसं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. 16.33च्या सरासरी प्रतिषटक धावा तुम्हाला उभ्या कराव्या लागतील. 32 धावांचं योगदान. भूपेश सुपर कामगिरी केली. नितीनजी पुन्हा आमच्या सोबत जॉईन होतील थोड्याच वेळात. हेलो, यहाँ पे विजय मोरे सर आए हुए हैं. विजय सर का स्वागत करता हूँ. विजय मोरे सर प्लीज आप पैवेल में आ जाइए सर. विजय सर. चला मॅचला सुरुवात होतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. उशीर करायचा नाहीये. विजयजी थोडासा स्पीडअप करा. मॅचला सुरुवात होत आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 18 चेंडू 49 धावांचं लक्ष असेल. मिलिंद पहिला चेंडू अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न केला होता. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. मेहुल अँड संदीप अशी जोडी आपण पाहू शकतात. 16.33च्या सरासरीने तुम्हाला धावा उभ्या करायच्या आहेत. 49 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू 49 धावा. गोलंदाज गोलमार्कर मिलिंद.
अंडरअप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न टॅप केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल होत आहे. सिंगल येते, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. हा ना करताना 2 धाबा ते कंप्लीट केल्या जातात. दुहेरीने श्री गणेशा केला जातोय. एका बाजूने मेहुल अँड संदीप अशी जोडी आपण पाहू शकतात. 16.33च्या सरासरी धावा उभ्या करायच्या आहेत. मिलिंद पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. सरळ बॅटने खेळावं लागेल. धावसंख्या एकाने स्थिरावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती फक्त 2 धावा. चेंडू फेकून झाल्या 3. तीन चेंडू 2 धावा या फलकावर. हवाई सफर घडवावी लागेल. वेट अँड वॉच करावा लागेल. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला. शॉर्ट फाईल चांगले क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. पुन्हा एकदा सुपर कामगिरी करतोय मिलिंद हा गोलंदाज. मिलिंद गोलंदाज गोली मार्कवर. जवळ फुलटा चेंडू दिशांचं काम करता. मिडअपचा क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण भूपेश फेकी करतायत. तत्पूर्वी सिंगल रोखू शकत नाहीये. सिंगल धाव फलक पुढे जातोय. 1 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचतोय फक्त 4 धावा या फलकावर. आता येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 12 चेंडू आणि 45 धाब्यांची आवश्यकता आहे विजयासाठी. 12-45चं समीकरण हवाई सफर घडवणं खूप गरजेचं असेल. भूपेश ज्याने मात्र जबरदस्त कामगिरी केली होती. ऑलराऊंडर खेळाडू, वन फ्रॉम सफाळचा खेळाडू, सुपर कामगिरी केली. मागच्या वर्षी दमखम दाखल होता. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि लीग मध्ये आयकॉन खेळाडू असतोय भूपेश तांडेल. ऑफसाईडला करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मिलिंद पुढे सरसावतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा आहेत 7 पूर्ण केल्या जातात. दुहेरीने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 6 धावा या फलकात. 6 रन स्कोर कार्ड. हवाई सफर चौकार षटकार मारावे लागतील तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. कारण पहिलं षटक आपण पाहिलं फक्त 4 धावा मिलिंदने खर्च केल्या होत्या आणि भूपेश एक अष्टपैलू खेळाडू आहे. सहजासहजी हात खोलण्याची संधी देणार नाहीये. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी पाहायला मिळतंय. डॉट चेंडू निर्धावच्या स्वरूपात चेंडू हाताळतोय. वेट अँड वॉच करावं लागेल. प्रहार करावं लागतील. टेट फॉर टॅटचं उत्तर तुम्हाला इथे द्यावं लागेल. यावेळेस आता पूल करण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. फेकी करतायत. तत्पूर्वी सिंगल येतोय. सिंगलच्या सहाय्याने फळक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतंय 7 धावा या फलकावर. फक्त 7 धावा. अजूनही 42 धाब्यांची आवश्यकता आहे. हवाई सफर हा एकच पर्याय तुमच्याकडे असेल कारण षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू हाताळला जातोय. सुपर कामगिरी करतोय भूपेश, ज्याने मात्र 32 धावांचं योगदान दिलं होतं. आता अष्टपैलू कामगिरी करताना भूपेश तांडेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 42 धाब्यांची आवश्यकता म्हणजे 8 चेंडू आणि 42 धावा. चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा येथे सहज पूर्ण केल्या जातात. दुहेरीने धाव फलक पुढे जाईल. 9 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 40 धाब्यांची आवश्यकता. चेंडू आहे तुमच्याकडे 7 चेंडू आणि 40 धावा. हवाई सफरच प्रत्येक चेंडू तुम्हाला घडवावी लागेल. अजून एकही चौकार आला नाहीये. प्लेइंग फॉर्म बॉड एबे शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केलाय. तत्पूर्वी सिंगल येत आहे. 2 षटकाची समाप्ती झाली. धावा संख्या 10 धावा या फलकावर. 6 चेंडू आणि 39 धाब्यांची आता आवश्यकता.
6 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. विजयजी मोरे साहेबांचं शुभ आगमन होत आहे. वेलकम सर. या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. फ्रेंडशिप लीग 2024. रोहन येतोय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. सुशीलजी राणे साहेबांचं शुभ आगमन होत आहे. त्यांचंही वेलकम असेल. या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय असं म्हणायला हरकत नाही आहे. सुपर कामगिरी केलंय टायटन रायझिंग या संघाने. 5 चेंडू आणि आता 38 धावांची आवश्यकता. फक्त औपचारिकता आहे. 37 धावांची आवश्यकता आहे. आमचे स्कोरर सांगतायत आकाश मांगेला एका बाजूने पंचांच्या भूमिकेत, दुसऱ्या बाजूने धनु हे पंचांच्या भूमिकेत आहेत. धनंजय सिंगलने काम होणार नाहीये. फक्त औपचारिकता आहे. या मॅच मध्ये मात्र रंगत नाहीये. कारण पहिलं षटक फक्त 4 धावा खर्च केल्या. दुसरं षटक पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर षटक क्रमांक 3 रोहनी चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय. फक्त औपचारिकता आता बाकी आहे. लॉंगनचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. भूपेश तांडेल पुढे सरसावतोय. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. 15 धावा या फलकार. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. शेवटचे 2 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. एका धावाही सफर येईल का? या 2 चेंडू मागे प्रयत्न करावे लागतील. 1 धाव. आज मात्र क्रिकेटचा आनंद घेतात. सिंगल डबल तर शेवटचा चेंडू असेल. रायझिंग टायटन्स संघाने मात्र जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या इनिंगमध्ये 48 धावा उभ्या केल्या आणि आताही गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू. अशा प्रकारे आपण पाहू शकता. आता टायटन्स रायझिंग संघ मात्र विजयी होताना. विजयजी मात्र खुश आहेत. त्यांच्या संघावर चांगली कामगिरी केली. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. एका बाजूने संघ असेल चॅलेंजर संघ. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. हार्ड लक द हार्ड वॉरियर्स अँड रॉयल